म्हणजे तुम्हाला की सरकार उलथवणं वगैरे काळाची गरज आहे का? विद्यार्थ्यांचा प्रश्न एका बाजूला आहे, त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टी वेगळं आंदोलन करतेय, सोनम वांगचुक त्यामध्ये येतात. विरोधकांची नेमकी भूमिका काय, तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? काय आहे, सर्वप्रथम मी अजितजी माझे मित्र यांनी त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट देताना आता जाणून बुजून सांगितलं, चुकून सांगितलं की का सांगितलं, की भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी सांगितलं ते मला माहित नाही, पण ते असं म्हणाले की सोनम वांगचुक काय आहेत, त्यांनी काय केलंय देशासाठी, किंवा सोनम वांगचुकला कोण ओळखतं. तर मला असं वाटतं की प्रतिष्ठित रॅमेन मॅक्सेसे अवॉर्डी आहेत सोनम वांगचुक, आणि त्यांनी आईस स्टुपा हे इरिगेशन साठी तिथे लडाखमध्ये केलेलं आहे. लडाखमध्ये सिकमोल नावाची शाळा उघडलेली आहे. आणि हे सगळं सोनम वांगचुक जे करत आहेत ते अजित चव्हाणांना माहीत नसेल तर मग हे फार दुर्दैव आहे, कारण ते कार्यकारी संपादक देखील राहिलेले हे भाजपचा अजेंडा राबवण्याच्या आधी, म्हणून त्यांना जर याच्याबद्दल माहिती नसेल तर हे फार दुर्दैवी आहे. त्याच्यानंतर तिकडे जे जवान आहेत लडाखमध्ये ते -15 डिग्रीमध्ये ते तिकडे जवान असतात, त्यांना तिकडे तशा प्रकारचे हाऊस इन्स्टॉलेशन हे सोनम वांगचुकजींनी करून दिलेलं आहे, ह्याची मी त्यांना जाणीव करून देतो. आणि राहिला प्रश्न या सरकारच्या, त्याच्या सरकारबद्दल तुम्ही विचारलं, मी म्हणतो समजा ते विरोधक आहेत, ते विरोधकच आहेत आणि तुमची सत्ता उलटवण्यासाठी हे करत आहे, तर हाच प्रकार तुम्ही केला नाही का अण्णा हजारेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून? RSS आणि भारतीय जनता पार्टीवाले नाचत नव्हते का तेव्हा? नाचत नव्हते का तेव्हा? तेव्हाचे स्टेटमेंट जरा काढून बघा. नितीन गडकरींपासनं ते नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बसून काय वक्तव्य करत होते हे जरा याची माहिती घ्या, की सरकारने पुढे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि काँग्रेसची मी ते बाजू घ्यायला बसलेलो नाहीये, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, पण 5व्या दिवसापासून संवाद सुरू झाला जेव्हा अण्णा हजारे बसले तेव्हा. 20 दिवस झालं, या सरकारला वाटलं नाही का हो तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करावी म्हणून? धर्मेंद्र प्रधान हे कुठल्या मोठे शिक्षण तज्ञ आहेत? धर्मेंद्र प्रधानांचं असं कुठलं योगदान आहे शिक्षण क्षेत्रात? हा माझा पहिला प्रश्न आहे, याचं उत्तर आता अजित चव्हाणांनी द्यावं. इकडे तसं बघायला गेलं तर मग उद्धव ठाकरे साहेबांचं काय शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान हे मी विचारू शकतो. आम्ही तर पाठिंबामध्ये तुम्ही वांचुकांवरती प्रश्न निर्माण केला, धर्मेंद्र प्रधानांवरती प्रश्न निर्माण केला, उत्तर तुम्हाला परत देतो मी. तुम्हाला उत्तर सोनम वांगचुकची पार्श्वभूमीच काँग्रेसची आहे, एक लक्षात घ्या. एखाद्याने एखादं चांगलं काम केलं, उत्तम काम केलं, कौतुक आहे, निश्चितपणे त्याचं कौतुक आहे. अदानीची पार्श्वभूमी काय? परंतु या सगळ्या विषयामध्ये धूतची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही खासदारकी दिली होती, विचारा ना त्यांना. पैसे बुडवले लोकांचे पैसे बुडवले, हे बिचारे चॅनलवाले DTH वाले अजून मुद्दा असा आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अखिलजी, की काँग्रेसच्या मंत्र्याचा मुलगा असलेला एक व्यक्ती आयुष्यारामात आयुष्य जगलं, 3 इडियट्सचा हाच तो फुलसूक वांगडू आहे, असं खोटा प्रचार जो देशात केला त्याबद्दल मी बोलतोय. दुसरा विषय, राजकारणाच्या जागी केलं पाहिजे. आमचे विरोधक राजकारण करतात. उद्धव ठाकरे साहेबांनी सरळ सांगितलं, हे विद्यार्थ्यांचं असेल नसेल मला माहित नाही, हे आंदोलन सरकार उलथवून टाकण्यासाठी आहे. माझं म्हणणंच ते आहे की विरोधी पक्षांनी हे आंदोलन हायजॅक केल्यामुळे या आंदोलनाला साध प्रतिसाद जे आहे ते हे अशा पद्धतीने आहेत. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, या देशामध्ये माननीय पंतप्रधान सरकार विद्यार्थ्यांच्या प्रती संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जर होतं केले होते असं वाटत होतं की तुम्हाला काय वाटतं, अफगाणी टेररिस्ट येत होते का? त्या लोकांनी काय घोषणा दिल्या? अखिल चित्रे साहेब, संसद तुमच्यासाठी 10 लाखाचे कोट घालून मिरवण्यासाठी नाहीये. काश्मीरवर जाऊ नका तुम्ही, त्याच्यावरती बोला तुम्ही. कोण काश्मीरच्या फुटीरवादी तिथे होते? कोणी बाबासाहेबांचं नाव, अरे बाबासाहेबांचं नाव, शिवाजी महाराजांचं नाव वापरून तुम्ही सत्तेवर बसला आणि स्वतःला तुम्ही शिवाजी महाराजांची तुलना त्या नरेंद्र मोदी बरोबर करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बरं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर होतोय का? बरं, दोन्ही मान्यवरांकडे परत येईल मी. का जाऊन तिथे तुम्ही तोड दिलं नाही? विरोधकांना देखील तुम्ही. बरं, राजकारणाबद्दल आपण चर्चा करतोय, दोन्ही मान्यवरांना थोडी विनंती आहे. विकासजी, मी आपल्याकडे येतोय. मला सांगा, आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकली. विकासजी, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय आहे? कारण या मुद्द्यावरती चर्चा संसदेत व्हावी की रस्त्यावरती व्हावी? विकासजी.
मुळामध्ये आधीची जी चर्चा ऐकली तर हा. ते पाहून मला खरं वाईट वाटलं की ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा. भारतीय जनता पार्टी RSS